तर अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि त्याच संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अजित पवार यांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण होतोय। 1 महिन्यात बऱ्याच घडामोडी घडलेल्या असतील, राजकीय आहेत किंवा त्यांच्या पर्सनल आयुष्यातल्या असतील। खरं तर अमोल मिटकरी सध्या तुमच्यासोबत आहेत, काय ते भावना व्यक्त करतायत? आपण पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता। आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। 1 महिन्यानंतर देखील अनेक शंका, कुशंका आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी जी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। अमोलजी, न्यूज 18 मराठीचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न तुमच्या देखील मनामध्ये आहेत, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या देखील मनामध्ये आहेत। 1 महिना पूर्ण झालेला आहे दादांच्या निधनाने दुर्दैवी, मात्र अनेक प्रश्न जे अद्यापही सुटलेले नाही आहेत। नाही, खरंच आहे। आजचं वातावरण तुम्ही बघा, आजचं जे वातावरण आहे हे जसं काहूर निर्माण करणारं वातावरण आहे, तसंच 28ला गोजूबावीच्या माळरानात सुद्धा एक भयाचं, शंकेचं वातावरण होतं। त्याला आज 1 महिना पूर्ण होतोय आणि अजूनही काही गोष्टी महाराष्ट्राच्या मनात दडलेल्या आहेत आणि काही पॉईंट असे आहेत की विमानाचा अपघात की घातपात निर्माण करणार, जे लोक शहाणे म्हणतात की अपघाती विमान दुर्घटना आहे, त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावं। पण घातपाताच्या शंका ज्या बळावत आहेत ते मुख्य बळवण्याचं कारण मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला पोलिसांनी DGC आणि VSRच्या विरुद्ध आमचा FIR न नोंदवणं हे शंकेला आणखी जागा निर्माण करते। त्यामुळे वैमानिकाचा संशयास्पद इतिहास सुमित कपूरचा आता कळतंय। सुमित कपूर कॅलिफोर्नियामध्ये आहे। जर तो असेल तर त्याला आम्ही पाताळातून ढूंढून आणू, जर तो जिवंत असेल तर। म्हणजे DGC यांनी दिलेली पहिली माहिती खोटी होती का? 6 विमान प्रवास करत गेले आणि 5 सापडले। आता इथं एक शंका, त्यात बेकायदेशीर इंधनाच्या टाक्या लोड केलेल्या होत्या, म्हणूनच ते स्फोट झाले। विमान कोसळण्यापूर्वी स्फोट आणि कोसळल्यानंतरचे स्फोट। ब्लॅक बॉक्सचे अनाकलनीय नुकसान, ब्लॅक बॉक्स जळत नसतो हे स्वतः दादांचे पुत्र जय पवार यांनी सांगितलं। आणि तसं अनाकलनीय नुकसान म्हणजे सांगतात की तो डेटा रिकवर करायला आपल्याला बाहेर देशात पाठवावा लागेल। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR, ज्या नियमानुसार 2 तासाऐवजी केवळ 30 मिनिटाचे रेकॉर्डिंग असणे, म्हणजे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न वाटतो। त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास बदलणे, तुम्ही बघा, शेवटच्या क्षणी पायलट बदलले गेले, शेवटच्या क्षणी ते ट्रॅफिकमध्ये अडले। साहिल, मदन आणि यश आधी ते रस्ते मार्गाने जाणार असताना अचानक विमान प्रवासाचा निर्णय कोणी आणि का घेतला? एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC, विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने कोणताही आणीबाणीचा म्हणजे मेडे संदेश का दिला नाही? अचानक संपर्क तुटणे हे सिग्नल जॅमिंगचे लक्षण असू शकते। इंजिनमधील मेटल चिप्स, इंजिनमध्ये धातूचे तुकडे सापडणे हा सबोटाज किंवा इंजिन जाणीवपूर्वक निकामी केल्याचा पुरावा मानला जातो। अल्टिमीटरमधील बिघाड, विमानाची उंची मोजणारे यंत्र चुकीचे सेट केले गेले असावे, त्यामुळे धोक्यात वैमानिकाची दिशाभूल झाली। म्हणून काल मनसे पक्षप्रमुख जे बोलले होते, जे मी पण काही दिवसांपूर्वी बोललो होतो, की तिथे धुकं होतं की धोका होता, त्याला जागा उरते आणि त्यामध्ये विषारी वायूची शक्यता। एअर कंडिशनिंगमधून गुंगी आणणारा गॅस सोडून वैमानिकांना बेशुद्ध करण्यात आले का, हा सुद्धा एक प्रश्न त्यामध्ये उपस्थित राहतो। लँडिंग गिअरशी छेडछाड केल्याचा सुद्धा मला संशय आहे। इंधन नमुन्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही। रिमोट हॅकिंग होऊ शकतं, स्थानिक रडार ब्लॅकआउट करता येतं, VSR व्हेंचरचं राजकीय कनेक्शनसुद्धा आहे, मोबाईल डेटा पुसण्याचा प्रयत्न होतो, विमानाच्या पंखांना तडे, सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती आणि CBI चौकशीची तातडीची मागणी। पूर्वी बघा, आम्ही जे काही मागण्या सुरू होत्या त्यामध्ये आता अचानक CBI चौकशीची मागणी आली, कारण हा जर अपघात साधा असता तर इतक्या तातडीनं ते CBIची तपासणीची मागणी झाली नसती। हे सर्व मुद्दे एकत्रित पाहिल्यास हा अपघात नसून प्री प्लॅन्ड अँड वेल प्लॅन्ड दादांचा घातपात असल्याची शंका नाकारता येत नाही आणि 1 महिन्यामध्ये आमच्या हाती यातलं काहीच आलेलं नाही। CBI चौकशीची देखील मागणी केली जात आहे, तटस्थ यंत्रणेकडे देखील चौकशी करण्याची मागणी केली जात आहे, मात्र यातून काही तथ्य बाहेर येणार आहे का, सत्य बाहेर येणार आहे का? CBIची चौकशी, केंद्र सरकारची चौकशी, राज्य सरकारची चौकशी, यातून तथ्य बाहेर येण्याकरताच त्या चौकशा लागल्यात। AAIBची चौकशीसुद्धा लावण्यात आली, पण AAIBनं छत्राला झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये रेड एअरवेजवर ज्या पद्धतीनं कारवाई तात्काळ केली 8 तासाच्या आत, तशी VSR व्हेंचरवर AAIBनं का कारवाई केली नाही? त्याच्यामुळे इथं शंकेला जागा उरते। चौकशा लागल्यात
पण त्या चौकशा फास्ट ट्रॅकवर आल्या पाहिजे. माणूस साधा नाही ना अजित दादा. आजही तुम्ही सांगा बरं, ही बातमी ज्यावेळेस न्यूज 18 लोकमध्ये चालवली असेल, विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू, अजूनही विश्वास बसत नाही की अजित पवार, जी व्यक्ती आपल्या स्वतःची काळजी घेत असताना इतरांची पण काळजी, म्हणजे मी त्यांच्यासोबत विमान प्रवासात होतो, मी त्यांच्यासोबत चारचाकी वाहनाने प्रवास केला, म्हणजे वाहनात बसल्यानंतर मागं एक पिलो, समोर सीट बेल्ट लावलेला आणि समोरही एक एक्स्ट्रा पिलो असेल तर असं, म्हणजे अचानक जर गाडी धडकली, कंटेनर आला तर त्याच्या एअरबॅग्स निघाव्या आणि छाती आणि मानेचा भाग सुरक्षित राहावा, अशी रोडवर गाडीमध्ये सुद्धा काळजी घेणारे अजितदादा व्हिजिबिलिटीचं कन्फर्मेशन आल्याशिवाय विमानात बसूच शकत नव्हते. तिथं कन्फर्मेशन कोणी दिलं? कोणाच्या विश्वासावर बसले? दादा खरंच कलिना गेट नंबर 8मधून त्या VSRच्या विमानात बसल्याचा फुटेज जर असेल तर तो समोर का येत नाही? हे प्रश्न आहेत. साहिल मदन कुठे आहे? साहिल मदन हा एक धागादोरा जोडावं, तुम्हाला मी सगळ्या पत्रकारांना सांगतो. बाकी कुठल्या इन्व्हेस्टिगेशनकडे लक्ष देऊ नका. जे पायलट नियुक्त केले गेले त्यामध्ये साहिल मदन आणि यश आहे, आणि जे पायलट प्रत्यक्ष होते त्यात सुमित कपूर आणि शांभवी पाठक आहे. आता सुमित कपूर जिवंत असल्याचं बायकोही सांगते सुमित कपूरची, आणि सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याचं मेसेज पण आम्हाला येतो. मग शांभवी पाठक विमान चालवत होती का? आणि यश आणि साहिल मदन हे ट्रॅफिकमध्ये अडले तर ते घरी तर गेले असतील, मग आता कुठे आहेत ते? याचा CCTV फुटेज, ते किती वाजता घरून निघाले, कोण्या रोडवर होते, कुठली ट्रॅफिक होती, किती वाजता, ह्याचं काहीच पुढे येत नाही. हे फार शॉकिंग आहे आणि एका महिन्यात तर यायला पाहिजे. अहो तुम्ही ब्लॅक बॉक्सचा डेटा 4 वर्षांनी द्या ना, आमचं काय म्हणणं नाही, पण साहिल मदन कुठं आहे ह्याचं तर CCTV येऊ द्या. आता असे प्रश्न विचारले, भाबळे प्रश्न आहेत म्हणतात कोणी म्हणतं भावनेच्या भरात मिटकरी बोलतोय. बरं, मी भावनेच्या भरात बोलतोय, तेच प्रश्न आमदार रोहित पवार विचारतायत, ते म्हणतात ते स्टंटबाजी आहे. म्हणजे ज्यांना काही करायचं नाही ते एकाला स्टंटबाज ठरवत आहेत, दुसऱ्याला पागल ठरवत आहेत. पण आम्ही पागल आहोत किंवा स्टंटबाज आहोत, पण आम्ही महाराष्ट्राला एवढं मात्र सांगू शकतो की आम्ही अजितदादांच्या उपकाराखाली दबलेली माणसं आहोत. त्यामुळे त्या दादांचा असा झालेला घातपात, असा झालेला मृत्यू आणि एका महिन्यातही त्यातलं सत्य बाहेर न येणं, हे काळी चिरणारी गोष्ट आमच्याकरता आहे. त्यामुळे खरं काय हे जनतेसमोर आणण्यासाठी आमची धडपड आहे. तर आपण पाहतोय की आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देणं सुरक्षा यंत्रणांना क्रमप्राप्त आहे. कारण आजही अजितदादांचं निधन झालेलं आहे. हे सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वीकारणं हे जड गेलेलं आहे. 1 महिना पूर्ण झाला आहे, मात्र अद्यापही परिस्थिती कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. पुढची बातमी पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई सत्र न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आक्षेप अर्ज आणि अंमलबजावणी संचालनालयाचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावलाय. यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांच्यासह 70 जणांना मिळालेल्या क्लीन चिटवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. आज अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा अहवाल दिवसभरात DGCA जाहीर करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. अपघाताच्या काळांची प्राथमिक मीमांसा या रिपोर्टमध्ये असणार असल्याची माहिती मिळते. आज अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल दिवसभरात DGCA संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. तर अपघाताच्या कारणांची प्राथमिक मीमांसा या प्राथमिक अहवालात किंवा या रिपोर्टमध्ये असणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण होतोय आणि त्यांच्या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज जाहीर होणार असल्याची माहिती मिळते. काय अपडेट? प्राजक्ता, अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण होतोय आणि ज्या चौकशा DGCA कडून सुरू करण्यात आलेल्या होत्या ज्याच्यामध्ये AIB म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे त्याच्याही चौकशीचा समावेश होता. या सगळ्यांचा मिळून एक अहवाल जो आहे तो आज संध्याकाळपर्यंत DGCAच्या समाज माध्यमांवरून आणि प्रेस नोटमधून प्रकाशित केला जाईल अशी माहिती जी आहे ती DGCAच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. आणि या अहवालामध्ये या अपघाताची प्राथमिक मीमांसा असेल, नेमका कुठल्या कारणांमुळे हा अपघात झाला त्याबद्दलची माहिती जी आहे
ती दिली जाणार आहे आणि त्याच्याबरोबरच ब्लॅक बॉक्समध्ये काही नोंदी ज्या आहेत त्या या अपघाताच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत का किंवा त्या याच्यामध्ये समोर येतात का या अहवालामध्ये, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हा अहवाल जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. राज्यभरात या सगळ्या अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर वातावरण जे आहे ते पेटलेले होते. आरोप प्रत्यारोप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून अधिकृतरित्या, केंद्र सरकारकडून किंवा DGCA कडून अधिकृतरित्या केवळ VRS कंपनीच्या एव्हिएशन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सस्पेंड करण्यापलीकडे फार काही आतापर्यंत अधिकृतरित्या करण्यात आलेलं नव्हतं. आता हा आज अहवाल जो आहे तो आजच प्रकाशित बरं. होईल आणि समाज माध्यमांवरती टाकल्यानंतर नेमकं या अपघाताची DGCA कडून काय मीमांसा करण्यात आली आहे ते स्पष्ट होऊ शकेल. ठीक आहे वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.